घावण हा एक असा सॉफ्ट प्रकारचा डोसा आहे। खरं तर मी इथे फक्त इथले साऊथ इंडियन जे पदार्थ आहेत ते टेस्ट करायला आलो होतो। गणपती बाप्पाच्या भावाचं नाव म्हणजे कार्तिकेयन। कार्तिकेयन साऊथ इंडियामध्ये बऱ्यापैकी फेमस आहे आणि कार्तिकेयनच्या अनेक नावांपैकी मुरुगन हे पण कार्तिकेयनचं एक नाव आहे। मुरुगन हे साऊथ इंडियामध्ये एक आडनाव पण आहे आणि याच नावाच्या स्ट्रीट फूडचा अनुभव घेण्यासाठी आज आपण रास्ता पेठेत चाललो आहोत। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुमचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत रास्ता पेठेत काही साऊथ इंडियन पदार्थ खायला, जे 40 ते 50 वर्ष वयामध्ये जुने आहेत। आपण एक्झॅक्ट हे कधी सुरू झालं ही माहिती घेऊया आणि त्यांच्या पदार्थांबद्दलही बघूया। समोर तिथे उंटड्या मारुतीचं मंदिर आहे, त्याच्या पलीकडे KM हॉस्पिटल आणि त्या उंटड्या मारुतीच्या डाव्या बाजूलाच एक गल्ली जाते, ती ही गल्ली आणि इथून ही सगळी खाऊगल्ली जी आहे ती सुरू होते। आज आपण इथे विशेष एका जागी त्यांचे पदार्थ घ्यायला आलेलो आहोत। मुरुगन इडली जे ठिकाण आहे ते लवकर सापडण्यासाठी तुम्हाला अजून एक लँडमार्क म्हणजे ते शुक्लास कॉफी म्हणून एक हॉटेल दिसतं आहे किंवा कॅफे दिसतं आहे। शुक्लास कॉफी किंवा हे हॉटलाईन दोन पाठ्यात माहीत नाही एक्झॅक्टली काय, पण हे जे स्थान आहे त्याच्या समोरच हे स्ट्रीट फूड आहे, याने तुम्हाला संदर्भ लागेल की कुठे यायचं आहे ते। आम्ही आता जिथे उभे आहोत तिथे आम्ही चारही बाजूने फुल साऊथ इंडियन जे इडली डोसा असे सेंटर्स आहेत त्यांनी घेरले गेलेलो आहोत। रास्ता पेठे बऱ्यापैकी साऊथ इंडियन किंवा तमिळ जी लोक आहेत त्यांच्यासाठी फेमस आहेत। तिथली लोक इथे बऱ्यापैकी राहतात, म्हणून त्यांच्यासाठी इथे नाश्त्याचे अनेक पदार्थ जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील, खायला मिळतील। आणि आपण मागे पण इथेच मागे साऊथ इंडियन मेस या हॉटेलसाठी आलो होतो। इथे आपण साधारण 40 ते 50 वर्ष जुनं असं अजून एक इडली सेंटर आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत त्यांचे पदार्थ खायला। तर इथे कुठले पदार्थ मिळतात, त्यांची चव कशी हे तुमच्यासमोर आणि तर इथे आपला पहिला पदार्थ जो आहे तो पदार्थ आहे ज्यासाठी हे जे स्ट्रीट फूड आहे किंवा हे ठिकाण आहे ते फेमस आहे, ती म्हणजे इथली इडली, मुरुगन इडली। तर इडली तुम्ही पाहू शकता, आपण इडली सांबार घेतलेलं आहे, त्याच्यात त्यांनी 2 अशा भल्या मोठ्या या इडल्या दिल्यात आणि सांबार आणि वरनं ही अशी त्यांची सुकी चटणी आणि इडली तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आहे आणि एकदम रवाळ आहे, त्याचा अर्थ ती छान फर्मेंट झालेली आहे। चला याची चव बघूया की चव कशी येते। पहिला घास मुरुगन इडलीचा, प्रयत्न करू फक्त सांबारच येईल। सुंदर चव, सांबारमध्ये किंचित पण गोडसरपणा नाही आहे,
छान असं सुंदर चविष्ट सांबार आहे आणि ऑथेंटिक टेस्ट आहे दोन्हीची, इडलीची पण आणि सांबारची पण. इथे जनरली तुम्हाला पदार्थांमध्ये ऑथेंटिक चव देणारे जी लोक आहेत, कारण का तमिळ लोक आहेत किंवा साऊथ इंडियन लोक आहेत, इथे तुम्हाला जास्त मिळतील. म्हणून इथे तुम्हाला ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड हे जास्त मिळेल. अजून एक घास घेऊन बघू. मस्त चव आहे सांबारची, मसालेदार सांबार मसाला असा आहे. पुढचा घास आपण घेऊया यांच्या या चटणीबरोबर, इडली चटणी. स्ट्रीट फूडवर किंवा रस्त्यावर स्ट्रीट फूड शूट करणं हे थोडं अवघड असतं, एस्पेशली पेठांमध्ये जिथे भरपूर ट्रॅफिक आहे. ॲडजस्ट करून सगळं शूट करावं लागतं आणि सगळ्यात मोठा इश्यू येतो तो म्हणजे आवाजाचा. मी माईक लावला आहे, मला माहीत नाही किती डिस्टर्बन्स येतो रोडचा. जर येत असेल तर थोडं समजून घ्या. मी गोष्ट करत होतो यांच्या चटणीची, अतिशय सुंदर चटणी, थोडी तिखट अशी चटणी आहे. तुम्ही पाहू शकता डाळ, मिरचीचे आपल्या याच्यात कण दिसतात अशी. ही खूपच सुंदर चटणी, मला खूप आवडली ही चटणी. नंतर यांचा मेदूवडा आणि चटणी डोक्यात ठेवलं आहे. तुम्ही जर माझे व्लॉग पाहत असाल तुम्हाला माहिती आहे तुमच्या एकांतराड्याला मेदूवडा आणि चटणी किती आवडतं ते. चला पुढचा घास. खूप सुंदर चव आहे. प्रत्येक घासात तुम्हाला असं वाटेल की हा पदार्थ संपू नये, एवढी मजा देतो आहे हा प्रत्येक बाईटमध्ये. स्ट्रीट फूड आहे तरी पण तुम्ही खूप छान एन्जॉय कराल आणि खूप ऑथेंटिक टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही समजा तमिळ किंवा साऊथ इंडियामध्ये गेलात तिथे तुम्हाला कशा फ्रेश, मोठ्या आणि सॉफ्ट अशा इडलीज मिळतील, तशा या इडलीज आहेत. खूप सुंदर. इडलीचं कौतुक, सांबारचंही कौतुक आणि डेफिनेटली चटणीचं तर नक्कीच कौतुक. आणि इथे अजून एक गोष्ट जी मला आवडते ती, तुमचं सांबार किंवा चटणी संपली तुम्हाला अजून मिळेल. तुम्ही इथे घेऊ शकता, मागू शकता, ते तुम्हाला देतील विदाऊट एनी एक्स्ट्रा चार्ज. ही गोष्ट मला खूप आवडली. दुसरा जो पदार्थ आपण इथे घेतलेला आहे तो म्हणजे मेदूवडा सांबार. आता इथे जेव्हा आपण मेदूवडा सांबार म्हणतो तेव्हा ते पॅकेज बरोबर येतं. त्याच्यात मेदूवडा सांबार आणि त्यांच्या 2 चटण्या येतात. ही चटणी जी आहे ते म्हणाले तिखट आहे, तुम्ही घेऊ शकता, पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तिखट जास्त सहन होत नसेल तर तुम्ही इडली, मेदूवडा आणि सांबारच घ्या. ही चटणी पण माझ्या मते थोडीशी तिखट आहे, पण मला आवडली. तुमच्या तिखट लेवल जशा आहेत तसं तुम्ही ते किती तुम्ही तिखट सहन करू शकताय. चला पहिला घास घेऊया मेदूवडा सांबार. सुंदर वडा, अप्रतिम वडा. इडलीबरोबर मला जाणवलं नाही, पण मेदूवड्याबरोबर सांबार जरासं खारट वाटतं आहे मला. अर्थात प्रत्येकाची मिठाची कशी रिक्वायरमेंट असते तशी. मला हलकंसं खारट वाटलं मेदूवड्याबरोबर. इडलीबरोबर मला नाही वाटलं. मी आता जास्त इंटरेस्टेड आहे त्यांची जी लाल चटणी आहे ना, थोडीच घेतली आहे मी. ही टेस्ट करून बघूया किती तिखट आहे ते. ही चटणी जी आहे टमॅटो, लसूण आणि असे लाल जी त्यांची मिरची असते, हलकासा झटका देते चटणी. तुम्हाला जर तिखट आवडत असेल ही चटणी तुम्ही नक्की घ्या. छान चटणी आणि मेदूवड्यावर जास्त चांगली जाईल. त्याच्यात तुम्हाला ही लाल मिरची असते ना
त्यांनी बनते ही चटणी आणि ती तिखटपणा देते या चटणीला. मस्त चटणी, खूप आवडलं मला दोन्ही पदार्थ. हायली रेकमेंड करतो. इडली आणि मेदूवडा नक्की या, या दोन गोष्टींसाठी तरी. आपली अजून ही त्यांची जी ऑथेंटिक चटणी आहे ती एक राहिली आहे, त्याचा एक घास घेऊन बघूया. ही चटणी आणि मेदूवडा हा आपण घास ट्राय करूया. ही पण चटणी खूप सुंदर जाते मेदूवड्याबरोबर आणि जनरली ही चटणी मला आवडते मेदूवड्याबरोबर. पोटात जागा उरली तर आपण मेदूवडा आणि चटणी नक्की घेऊया. अजून एक घास घेतो. सूप रोज खाऊ शकतो मी. पु ल देशपांडे म्हणतात, मुंबईमध्ये घर असता तुम्हाला नशीब लागतं. मी म्हणेन एका चांगल्या नाश्त्याच्या शेजारी घर असणं त्याला पण तुमचं नशीब लागतं. अनफॉर्च्युनेटली रोज मी इथे येऊ शकत नाही. इतकी सुंदर चव आहे त्या पदार्थाची. तिसरा जो पदार्थ आपण इथे घेतला आहे ते म्हणजे यांचं घावण. घावण हा एक सॉफ्ट प्रकारचा डोसा असतो. मला वाटतं आपण सुंदरम इडली हाऊसमध्ये सुद्धा हे घावण जे आहे ते ट्राय केलं होतं. याच्यासोबत तुम्हाला सांबारही मिळतो, पण मी इथे यांच्या या 2 चटण्या घेतलेल्या आहेत. मला वाटतं ही चटणी जास्त आनंद देईल. बघूया, मी याच्या आधीही मला सरप्राईजेस मिळालेले आहेत, यंदाही बघूया. चला पहिला घास घेऊया ट्रॅडिशनल चटणीबरोबर. चटणी इतकी सुंदर आहे आणि घावण एकदम ऑथेंटिक छान लागतं आहे. बनवून ठेवलेले आहेत म्हणून थोडंसं गार आहे. फ्रेश असतं, गरम मिळालं असतं अजून मजा आली असते. पण चव अतिशय अप्रतिम. आणि या चटणीबरोबर तर लाजवाब. त्याचबरोबर मी इथे यांची लाल चटणी घेतली आहे, त्याच्यासोबत बघूया घावणचं कॉम्बिनेशन कसं लागतं ते. ट्रॅडिशनल चटणी आहे त्याच्यासोबतच हे मस्त लागतं. तुम्ही साईडला घेऊ शकता. तेवढी तिखट पण नाही, कारण का यांची जी ट्रॅडिशनल चटणी आहे ती पण बऱ्यापैकी तिखट आहे. माझ्या हिशोबाने ट्रॅडिशनल चटणी आणि घावण हे कॉम्बिनेशन जास्त चांगलं आहे. खरं तर मी इथे फक्त इथले साऊथ इंडियन जे पदार्थ आहेत ते टेस्ट करायला आलो होतो, पण इथे मला बटाटा वडा दिसला, राहुलं नाही, म्हणून त्यांचा मिक्स वडा जो आहे, मिक्स वडा सांबार आणि चटणी हा पदार्थ मी इथे घेतला. तर हा टेस्ट करून बघूया. नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्याला एक मेदूवडा, बटाटे वडा, सांबार आणि ही चटणी. मी लाल चटणी घेतली नाही कारण का मला बटाटा वड्याची टेस्ट ही आहे तशी पाहिजे होती. सगळ्यात आधी आपण बटाटा वड्याची नुसती टेस्ट बघूया की हा कुठल्या पद्धतीचा बटाटा वडा आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने बनलेला आहे का साऊथ इंडियन पद्धतीने. जो महाराष्ट्रात मिळत नाही त्याला मला वाटतं आलू बोंडा असं नाव म्हणतात. हे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेलात तर बटाटा वड्याचं हे नाव आहे. टेस्ट करून बघूया. सुरेख वडा आहे. हे चाकलं सारण बघा बटाटा वड्याचं. हे बटाटा वड्याचं आपलं सारण आहे. वरचं जे कोटिंग आहे त्याची चव तर चांगली लागतेच आहे, पण आतलं जे सारण आहे त्या सारणाची ही चव खूप छान आहे.
आणि मला खात्री आहे की या सांबारबरोबर खूप छान जाईल. चला आता सांबार आणि चटणीबरोबर एक घास घेऊन बघूया. इवन हा जो बटाटे वडा आहे तुम्ही नुसतं चटणीबरोबर खाल्लात तोही खूप छान लागेल. छान आहे. याच्यात मला उडदाची डाळ लागली दाताखाली, कोथिंबीर, तिखट नाही आहे जास्त, खूप छान आहे वडा. तुम्ही ते निश्चिंतपणे वडा बटाटे वडा खाऊ शकता. मी जनरली जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये खायला जातो तेव्हा माझं एक साधं सोपं धोरण असतं. तुम्ही साऊथ इंडियनवाल्याकडे नॉर्थ इंडियन डिशेस खाऊ नका आणि नॉर्थ इंडियनवाल्याकडे साऊथ इंडियन डिशेस खाऊ नका. तसंच महाराष्ट्रीयन पदार्थांबद्दलही माझं लॉजिक आहे. पण इथे मुर्गन इडली सेंटर हा एक अपवाद आहे. इथे बटाटा वडा हा खूप छान आहे. पुढचा आणि माझ्यामध्ये शेवटचा पदार्थ जो इथे मी घेतलेला आहे तो म्हणजे इडली आणि वडा चटणी. मला इथली ही जी घट्ट चटणी आहे ती खूप आवडते. पण इथे जर तुम्ही पाहिलं मी जेव्हा त्यांना इडली वडा चटणी मागितली वरनंही त्यांनी घट्ट चटणी दिली पण खाली ही त्यांनी पातळ चटणी दिली. चटणी हीच आहे फक्त त्याच्यात पाणी टाकून जी आहे ही चटणी पातळ करतात. तर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. बघूया ही चटणी या दोन्ही पदार्थांबरोबर कशी लागते. सर्वप्रथम आपण इडलीबरोबर ही चटणी ट्राय करूया. पातळ आहे पण याची जी गंमत आहे ना मित्रांनो ती गंमत थोडी कमी होते. जे तुम्ही ही घट्ट चटणीबरोबर तुम्हाला जी गंमत मिळते ती गंमत थोडी कमी होते. हा माझा एक अनुभव आहे की जर तुम्ही घट्ट चटणी घेतली तर खूप छान लागेल. पण अर्थात व्यावहारिकदृष्ट्या घट्ट चटणी आणि एवढ्या जास्त प्रमाणात घट्ट चटणी परवडण्यासारखी नाही. म्हणून हे मिक्स असं देतात घट्ट चटणी आणि पातळ चटणी जास्त. जेव्हा तुम्ही इडली वडा चटणी मागता तेव्हा किंवा इडली चटणी आणि वडा चटणी मागता तेव्हा बाकी इडली फॅन्टॅस्टिक, मस्त इडली आणि गरम इडली, फ्रेश इडली मिळाली. त्याचप्रमाणे यांचा जो मेदूवडा आहे तो बघूया. त्यांचा मेदूवडा एकदम क्रिस्पी आहे. मला आपण साऊथ इंडियन मेसमध्ये जो खाल्ला ना मित्रांनो त्याची आठवण येते. खूप छान आहे. क्रंची वडा, वरची घट्ट चटणी, मस्त. मुरुगन चेटियार आणि याचं जागेचं नाव हे रास्तापेठ खाऊगल्ली. रास्तापेठ खाऊगल्ली. तुमची वेळ कधी असते? वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी? संध्याकाळी नाही आहे. संध्याकाळी पहिलं लावत होतो, आता सध्या तर बंद आहे. संध्याकाळी डोसा असतो दुकानाच्या समोर पलीकडे. अच्छा. आता नाही. पलीकडे आपलं दुकान पण? हां, दुकान पण. बसण्याची जागा आहे का? हो, हां, बसण्याची जागा पण आहे आणि बनतो पण माल तिथं. किती वर्ष झाली? आता मीच थांबतो 35 वर्ष कमीत कमी. मग त्याच्या अगोदर एक 15 वर्ष पकडा. ओके. आणि इथले कुठले पदार्थ तुमचे जास्त प्रसिद्ध? हे डोसा, इडली वडा, महापोहा हे पण चालतात. सगळे ऑथेंटिक साऊथ इंडियन पद्धतीने बनतात. हो, साऊथ इंडियन पद्धत. तुमची चटणी फार सुंदर आहे. तुम्ही चटणीमध्ये काय काय वापरता? चटणी काय नारळ, कोथिंबीर, अद्रक. थोडीशी तिखट आहे पण खूप छान आहे. हो, तिखट असतं. हा इडलीचा व्हिडिओ पाहून पार्थने म्हणजे माझ्या लहान मुलाने त्याच्या शाळेतली एक कविता इथे मला म्हणून दाखवली. इडलीला बघून त्यांनी ती इथे म्हटली आहे. एक होती ती होती ती
परत परत अरे थांबा बुधारे थांबा होते गरम गरम इडली नरम नरम तब तारा खुटीत यूर बट्टा बट्टे तब तारे पारे इतले इडली तकेरे तुकते तुकते थांबा होते मस्त इडली होती मस्त मुराद केली फक्त. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.